टुडे वी डिस्कस स्टँडर्ड 6 जनरल सायन्स. धडा कितवा चालू आहे आपला? चौथा. डिझास्टर मॅनेजमेंट. काय म्हणतो मराठीमध्ये आपण याला? आपत्ती व्यवस्थापन. आज त्याचं लेक्चर क्रमांक 2 आहे. आज कोणती आपत्ती बघायची? फ्लड, महापूर. हो, याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये काय झालं? हा भूकंप झाला. आज काय आलाय? महापूर आलाय. आता हे काय आहे? अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर. कुठं आहे? इन ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. इन ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. हो, याचं एक वैशिष्ट्य आहे या महापुराचं. फ्रिक्वेंटली, नेहमी, ऑकरिंग, घडून येतं. आणि ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. हो, हे पूर जो आहे सतत येतो, सारखा सारखा येतो. आणि ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगातल्या ऑलमोस्ट प्रत्येक भागामध्ये हा महापुराचा फटका बसतो. हे बघा, काही नॅचरल डिझास्टर आहेत. आता समजा व्होल्कॅनो, ज्वालामुखी आपल्याकडे होतो का भारतामध्ये? महाराष्ट्रात होतो का सहसा? नाही होत. होतच नाही. कारण ते काय आहेत की ते पर्वत तिकडे येतं, जपानमध्ये, इकडे तिकडे. पण हे महापूर मात्र असं आहे, हे महापूर ऑलमोस्ट आणि फ्रिक्वेंटली सतत होतो. आणि ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. याचं कारण काय आहे? तर एक्सेसिव्ह रेन. एक्सेसिव्ह रेन, मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस. इन शॉर्ट प्लेस, कमी भौगोलिक एरियावर काय होतं? हे होतं. त्याच्यामुळे काय होत होतं? रिव्हर ओव्हरफ्लो होतात. महापूर येतो म्हणजे काय होतात? रिव्हर्स काय होत असतात? ओव्हरफ्लो होत असतात. ओव्हर म्हणजे जास्तीचा, फ्लो म्हणजे त्यांचा प्रवाह वाढतो. हो, एरवी आपल्या नदीत पाणी नाही का? माझं गाणं सिंधफणा आहे ना, पण सिंधफणा नदीला पूर आला म्हणजे काय? तिनं ओव्हरफ्लो झाली ती रिव्हर. हो, तिने तसं पात्र सोडून भरपूर प्रमाणामध्ये पाणी पसरलं, तेव्हा त्याला म्हणायचं फ्लड. आणि काय होतं? बऱ्याच वेळा वॉटर ड्रेनेज सिस्टम, आपल्या शहरामध्ये वॉटर ड्रेनेज सिस्टम असते. वॉटर ड्रेनेज सिस्टम म्हणजे पाणी वाहून नेणारी व्यवस्था. वॉटर, पाणी, ड्रेनेज, वाहून नेणे, सिस्टम, व्यवस्था. वॉटर, पाणी, ड्रेनेज, वाहून नेणे, सिस्टम काय पद्धत आहे. तर ही जी वॉटर ड्रेनेज सिस्टम आहे म्हणजे कोणती कोणती? आपल्या समजा आपण आपल्या छोट्या गावाच्या माजूला विचार केला, वॉटर ड्रेनेज सिस्टम म्हणजे कोणत्या? हे मोठ्या मोठ्या गटारा, बरोबर आहे, नाल्या आहेत की नाही आपल्या घराच्या बाहेर? ह्या नाल्या कुठं कनेक्ट होतात? मोठ्या गटाराला कनेक्ट होतात. मोठे गटार कुठं जातात? सिंधफणा नदीला जातात. हो, बघा तुम्ही. हो, यू कॅन सी बिग बिग गटार्स. हो, असे मोठा मोठाले गटार आपल्याला दिसतात आपल्या गावाबाहेर, तिकडे जातात त्या नदीमध्ये. आणि मग कधी कधी काय होते? ह्या ज्या वॉटर ड्रेनेज सिस्टम आहे ही चोकअप होते, त्याच्यात पाणीच बसत नाही, किंवा गाळ साचतो, घाण साचते, मेन कापडा साचतात. याच्यामुळे ते काय होते? चोकअप होते. आणि मग पाणी कुठं पसरतं? नदीत न जाता कुठं पसरेल? गावातच पसरतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लड. तो सुद्धा काय आहे? फ्लडच आहे. आणि त्याला काय होतं? मग आपण पाहतो, आता मुंबईचे आपण चित्र बघितले नाहीत का? घरामध्ये पाणी घुसलं, हो, दुकानामध्ये पाणी घुसलं. आपण पाहतोय ना, वॉटर ड्रेनेज सिस्टम फेल होते. आता इफेक्ट्स ऑफ फ्लड काय आहे? इफेक्ट्स ऑफ फ्लड. इफेक्ट्स म्हणजे परिणाम, फ्लड म्हणजे महापूर. मग मी काय म्हणूया हेडिंगला? महापुराचे परिणाम. महापुराचे परिणाम कोणते कोणते होतात? तर सगळ्यात महत्वाचं होतं की ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. ह्यूज म्हणजे मोठा, लॉस म्हणजे हानी, लाईफ म्हणजे जीवन, अँड प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती. हो, हा महापूर जर का गावात शिरला तर काय होतं? जानमाल का नुकसान ज्याला म्हणतात, लाईफ आणि प्रॉपर्टी, जीवन आणि संपत्तीचं फार मोठं काय होतं? नुकसान होतं. हे पाणी शेतात घुसलं तर सॉइल इरोजन. हो,
शेतामध्ये घुसलं तर अगदी जमीन खरडून येतं, सोबत पाणी पण येतं, सगळं शेतातली माती ओढ्यातून नदीला, त्याला म्हणायचं सॉइल इरोजन. त्यानंतर अजून शेतामध्ये ह्या सॉइल इरोजन सोबत काय करतं, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप. स्टँडिंग क्रॉप की आपल्या शेतामध्ये जे पीक उभं असतं त्याला स्टँडिंग क्रॉप म्हणतात. तुम्ही आता समजा शेतामध्ये गेलात, जायचं जाता की नाही, वा वा जातो ना गुरुजी, मस्त खेळतो आम्ही शेतात जाऊन, हे पाहायचं नुसतं खेळायचं का. सध्या कापसाचं पीक उभं आहे की नाही, आहे की नाही, त्याला म्हणायचं स्टँडिंग क्रॉप. सोयाबीन आहे की नाही, हो आहे सर आहे, त्याला म्हणायचं स्टँडिंग क्रॉप. बाजरी आहे की नाही, स्टँडिंग क्रॉप. जायचं शेतात जातो की नाही, जायचं नसं जायचं तर पप्पा मागं लागून जायचं, मला पण यायचं म्हणायचं आय वॉन्ट टू सी स्टँडिंग क्रॉप, मला सुद्धा स्टँडिंग क्रॉप बघायचे. तर त्याचं सुद्धा डिस्ट्रक्शन होतं. आणि त्याच्यानंतर की आफ्टर फ्लड, हे पहा महापूर निघून जातो, पाणी शिल्लक राहतं का वर्षानुवर्ष गावामध्ये, नाही, महापूर निघून जातो, पाणी आलं पाणी गेलं. पण आफ्टर फ्लड काय होतं, घाण होती सगळी गावामध्ये, चिखल साचतो, त्यानं काय होतात तर डिसीजेस होतात. काय होतात, डिसीजेस, वेगवेगळे आजार होतात की त्याच्यामुळं सगळं पाणी चांगलं प्यायला भेटत नाही, पोटाचे आजार होतात, इतर काही आजार होतात आफ्टर फ्लड. तर हे काय आहे, कोणतं आपलं डिझास्टर आहे, फ्लड. बघा फ्लड काय आहे, फ्रिक्वेंटली सतत ऑकरिंग होणारे नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ वर्ल्ड. त्याचे कारण काय तर एक्सेसिव्ह रेन, आणि रिव्हर्स काय होतात, ओव्हरफ्लो होतात. इफेक्ट्स काय येतं, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, सॉइल इरोजन, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप. आणि आफ्टर फ्लड काय होतं, अनेक प्रकारचे आजार गावामध्ये पसरतात, इपिडेमिक पसरतात, साथीचे रोग पसरतात. हे झालं फ्लड. बघा पहिलं नॅचरल डिझास्टर आपण पाहिलं त्याच्यावरच्या लेक्चरमध्ये अर्थक्वेक, आता काय पाहिलं, फ्लड. आता पुढचं आहे स्टॉर्म. काय आहे, स्टॉर्म, STORM. स्टॉर्म म्हणजे वादळ. हो, आता वादळाचा आपण अनुभव घेतला की नाही, ह्या लॉकडाऊन मध्ये मोठं वादळ आलं तर कोकणामध्ये, पाहिलं की नाही तुम्ही आता, ते वादळ आले, नावं असतात वेगवेगळे, आलं आदळलं धडाल करून कोकण किनारपट्टीवर भरपूर नुकसान केलं तरी महाराष्ट्रामध्ये. तुम्ही पाहिले की नाही, बातम्यामध्ये पाहिले की नाही, अष्टपत्रे उडून गेले होते, दाखवत होते छान टीव्हीवर. हो, आपण एन्जॉय केला, हा काय मस्त पत्रे उडाले, चांगलं नाही, वादळ आहे ते स्टॉर्म. आता स्टॉर्म काय असतं, तर इट इज फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो. कशामुळं होतं वादळ, कशामुळं होतं लक्षात घ्या. हे वादळ कसं तयार होतं, इट इज फॉर्मड ड्यू टू हाय, जास्तीचे, लो, कमीचे, काय आहे तर एअर प्रेशर बेल्ट्स इन एअर प्रेशर बेल्ट्स इन ॲटमॉस्फिअर. समजावून घ्या, पृथ्वीभोवती जो हवेचा थर आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲटमॉस्फिअर. तुम्हाला शिकवलेले याच्या अगोदर. आणि तिथं ह्या ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये काय होतं, तर हाय म्हणजे जास्तीचे आणि लो प्रेशर बेल्ट्स, दाबाचे पट्टे तयार होतात, कमी दाबाचे पट्टे किंवा जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. हो, आपण पेपरमध्ये वाचतो सुद्धा, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्याच्यामुळे भरपूर पाऊस येईल. काय होतं, हवेचा दाब कमी जास्त होतो. आता थोडीशी संकल्पना लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पुढचा, हवेचा दाब कसं काय कमी जास्त होतो, हवेचा दाब कसं काय कमी जास्त होतो, सगळीकडे सारखाच राहायला पाहिजे. पण हे बघा आता सुद्धा ऊन पडलेली आपल्याकडं आहे की नाही, आपल्याला सांगतात हे बाहेर जाऊ नको रे, ऊन खूप आहे. हे ऊन जास्त आहे सध्या. ऊन जास्त म्हणजे काय, टेम्परेचर सुद्धा जास्त आहे. आणि जेव्हा टेम्परेचर जास्त असतं तेव्हा लो प्रेशर बेल्ट तयार होत असतात. ह्या म्हणजे हवेमध्ये हाय प्रेशर बेल्ट आणि लो प्रेशर बेल्ट, जास्त दाबाचा पट्टा आणि कमी दाबाचा पट्टा कशामुळे तयार होतो, तर टेम्परेचर म्हणजे तापमान. हो, खूप सारखं जर का ऊन पडलं तर त्या भागामध्ये लो प्रेशर बेल्ट तयार होतो. काय तयार होतो, लो प्रेशर बेल्ट. आणि मग हवा काय होते, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे अशी जोरात होती, बूम. हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे येते.
आणि येताना स्पीडने येते, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॉर्म म्हणतो. आणि हे स्टॉर्ममुळे काय होतात, स्ट्रॉंग विंड तयार होतात, मोठे वादळ तयार होतात. त्याच्यामध्ये काय आहे, इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म काय आहे, इफेक्ट ऑफ स्टॉर्म एक लक्षात घ्या. डिझास्टर कोणताही असू द्या, पहिला इफेक्ट लिहायचा पाठ. डिझास्टर कोणताही असू द्या, कोणतं, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. हो, हे कोणाला लिहायचं, अर्थक्वेकला लिहायचं, फ्लडला बी लिहायचं, स्टॉर्मला पण लिहायचं. आणि त्याच्यानंतर काय आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय डॅमेज होतो. इलेक्ट्रिक सप्लाय काय होतो, इलेक्ट्रिक सप्लाय डिस्टर्ब होतो. हो हो, आपण पाहतो ना, हो छोटं जरी वादळ आलं तर आपल्या गावातली लाईट जाते का नाही. हो, विजेचे खांब पडतात, झाड उन्मळून विजेच्या तारावर पडतात, तारा तुटतात आणि वीज जाते. त्याला म्हणायचं डिस्टर्बन्स इन इलेक्ट्रिक सप्लाय. आणि अजून काय होतं, ट्रान्सपोर्ट. अजून काय डिस्टर्ब होतं, ट्रान्सपोर्ट. हो, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहन व्यवस्था. वाहन सुद्धा इकडे तिकडे जात नाही, रस्त्याचं डॅमेज होतं, झाडं पडतात, वाहन जाऊ शकते का, ट्रक जाऊ शकते का, बस जाऊ शकते का, नाही जाऊ शकत, ते डिस्टर्ब होतं. एवढंच नाही, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणजे संवाद. हा, टेलिफोन काम करत नाही, मोबाईल काम करत नाही, इंटरनेट काम करत नाही, अगदी टीव्हीवरचे चॅनल सुद्धा दिसत नाही. आभाळ जरी आला, थोडं वारं सुटलं की डोरेमॉन गायब, छोटा भीम पळून गेला, दिसतच नाही, टीव्हीवर काहीच दिसत नाही. होते की नाही, आपल्याला छान सूचना दाखवतात, नो सिग्नल, आपण उगा चॅनल बदलीत बसतो. तर हो, जाऊ दे, छोटा भीम नाही तर नाही, डोरेमॉन भेटल, डोरेमॉन नाही तर नाही, शिनचान भेटल, शिनचान नाही तर नाही, निंजा भेटल, कुणीच भेटत नाही. कशामुळे भेटत नाही, कारण सगळं कम्युनिकेशन सुद्धा काय झालेलं असतं, डिस्टर्ब झालेलं असतं. तर हे काय तर इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म आहे. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक सप्लाय डिस्टर्ब होतो, ट्रान्सपोर्ट डिस्टर्ब होतं, कम्युनिकेशन डिस्टर्ब होतं. आणि आता पुढचं आहे, शेवटचं कोणतं आहे, फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर, याला जंगलाला लागलेली आग, याला मराठी भाषेमध्ये म्हणतात वनवा पेटणं. वनवा, हो, जंगलच्या जंगल जळतात. आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये ब्राझीलच्या मोठ्या जंगलामध्ये काय झालं होती, आग लागली होती, खूप मोठी आग लागली होती. कॅनडा, ब्राझील वगैरे जे आहे तिकडे, हे आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये. आणि फॉरेस्ट फायर असतं, ही काय अनकंट्रोल्ड फायर आहे. जंगलाला लागलेली कशी असते, अनियंत्रित, तिला कोणी कंट्रोल करू शकत नाही. इट इज अनकंट्रोल्ड फायर इन फॉरेस्ट. एवढंच नाही, 500 एक दिलेले अनकंट्रोल्ड इन फॉरेस्ट, किंवा 500 एक दिलेले बघा, PASTURE. 500 म्हणजे गवताचे पुरण. हो, आपल्याकडे नाही तर पाश्चर लँड्स, पण परदेशामध्ये खूप मोठा मोठा काय आहे तर पाश्चर्स येतं, गवताची काय आहे तर पूर्ण येतं. हो, तर आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये सापडतात, उटीला इकडे तिकडे मोठ्या मोठ्या पाश्चर्स सापडतात. त्यानंतर काय आहे, ग्रासलँड. ग्रासलँड म्हणजे खूप गवताळ प्रदेश असतो, उंच उंच गवत असतं. हो, त्याच्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती सुद्धा दिसत नाही, इतकं उंच उंच गवत असतं. तिथं लागलेली आग, त्याला म्हणायचं फॉरेस्ट फायर. याचं कारण नैसर्गिक सुद्धा असू शकतं. एखाद्या वेळेस वीज पडली, आग लागली, किंवा मॅनमेड सुद्धा असू शकतं, माणसाने बिडी काडी काही पेटून टाकली की हे फॉरेस्ट फायर होतं. की फॉरेस्ट फायर कॉजेस म्हणजे कारण, इट मे बी नॅचरल, नैसर्गिक, और इट मे बी मॅनमेड, माणसाच्या हातून सुद्धा होतं. आणि ह्या आगीचे वैशिष्ट्य, इट स्प्रेड्स विथ ग्रेट स्पीड. हो, ही आग इतक्या जोरात पसरते ना, कल्पना सुद्धा करू शकत नाही. जनरली आग लागल्यानंतर आपल्याला वाटतं थोडं 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 पसरत जाते, तसं नाही, ही छप 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 ही आग काय होते, पसरत जाते. आणि हजारो किलोमीटर, हो हजारो किलोमीटरचा एरिया काय करते, ती कव्हर करते. त्याला म्हणायचे फॉरेस्ट फायर. याच्यामुळे याची इफेक्ट्स काय आहेत,
त्याच्यामध्ये लाईफ अँड प्रॉपर्टी चालायचा नसतो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं, नॅचरल वेल्थ. माणसाची नाही पण निसर्गाची. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, वेल्थ म्हणजे संपत्ती. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, वेल्थ म्हणजे संपत्ती. काय होते, नॅचरल वेल्थ डॅमेज होते. एवढंच नाही, बायोडायव्हर्सिटी. बघा नवीन शब्द आहे, बायोडायव्हर्सिटी. नवीन शब्द आहे, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. म्हणजे जैवविविधता म्हणजे जैवविविधता म्हणजे नेमकं काय, तर अनेक प्राणी, अनेक वनस्पती यांना जैवविविधता म्हणायचं, बायोडायव्हर्सिटी म्हणायचं. ती सुद्धा काय होते, डॅमेज होते. ही बायोडायव्हर्सिटी सुद्धा काय होते, डॅमेज होते. हो, तुम्हाला जर का आता त्या आग लागलेली जी होती ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये, आता मी सांगितलं ना, तुम्ही त्याचं फॉरेस्ट फायर मध्ये जा आणि बघा. सध्या काय इंटरनेटचा जमाना आहे, तुमच्याकडे फोन आहे, त्याचे जर का तुम्ही इमेजेस बघितल्या तर प्राणी वगैरे मेलेले इमेजेस तुम्हाला दिसतील. खूप सारे प्राणी मारतात, झाडं जळतात. आणि एवढंच नाही, इतका धूर बाहेर पडतो त्याने काय होतं, पोल्युशन ऑफ एअर. हो, झाडं जळतात, प्राणी जळतात, जंगल जळतं, गवत जळतं, आणि ते धूर कुठं जाणार आहे, वरी 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 जातो हवेत, आणि त्याने काय होतं, एअर पोल्युशन. आपण पाहिलं की नाही, पाहिलं धड्यामध्ये, ते एअर पोल्युशन होतं. काय हरकत नाही, आज के लिए इतना ही.